नोकरी 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 शक्य होत नव्हतं. लेकरं लहान मुलं घर सांभाळून हे करणं शक्य नव्हतं, पण काहीतरी करायची इच्छा होती. त्याच्यामुळं हे व्यवसायात लक्ष दिलं आणि त्यात प्रगती करत चाललो. हे आमचे सगळे पौष्टिक तृणधान्य आहेत. कुठलाही रंग नाही, कलर नाही आहे, भेसळ नाही आहे. बचत गटाचं आम्हाला सहकार्य भरपूर लाभतं आहे. आमचा मिलेटचा स्टॉल आहे. नाचणी, ज्वारी, बाजरी, पुन्हा सेंद्रिय गुळपेढा, बघर लाडू, नाचणी खजूरचे लाडू आहेत. देशी मटकी आमच्या घरची आहे. आषाढी वारीनिमित्त पंढरपूर या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरलेलं आहे आणि यामध्ये छोटे मोठे व्यावसायिक आता या ठिकाणी स्टॉल लावताना आपल्याला पाहायला मिळतात. तसं पाहिलं तर सेंद्रिय जे पदार्थ आहेत, सेंद्रिय पद्धतीने बनवतात, त्यांना मोठी मागणी आहे. आपल्यासोबत एक छोटे व्यावसायिक आहेत ज्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली. तर नमस्ते मॅडम, या व्यवसायाची सुरुवात कशी झाली? सर, या व्यवसायाची सुरुवात 6 वर्षापूर्वी केली होती. मग त्याचं रूपांतर मोठ्यामध्ये आलं आहे थोडंफार. मला घरच्यांचा पण पाठिंबा आहे यासाठी. मिस्टर तर भरपूर साथ देतात आणि ट्रेनिंग घेऊन हे व्यवसाय सुरू केला होता आणि याची प्रगती होत आली. सगळ्यांचा आधार पण आहे याच्यासाठी. मला व्यवसायासाठी भांडवल पाहिजे असं हां, मिस्टर मला खवा म्हणजे जेवढा मला अवेलेबल पाहिजे तेवढा करून देतात. मग त्याच्यावर मी प्रक्रिया करून बनवते गुळपेढा. भांडवल कसं उभं केलं? नमस्कार, मी अमोल रमाकांत डंके. आमच्या उद्योगाचं नाव आहे अनुस्वारा केक अँड बेकरी प्रोडक्ट, आष्टी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. आम्ही ग्रामीण भागातून हा उद्योग उभा केला आहे. उद्योगाचं सांगायचं म्हणजे काय की हे वेगळ्या पद्धतीचं आमचा मिलेटचा स्टॉल आहे. नाचणी, ज्वारी, बाजरी, पुन्हा सेंद्रिय गुळपेढा, बघर लाडू, नाचणी खजूरचे लाडू आहेत. देशी मटकी आमच्या घरची आहे, ते पण विकतो आम्ही. आणि हे व्यवसायाची सुरुवात म्हणजे काय, सध्या आता नोकरी आहेत, परंतु नोकरीकडं जास्त न वळता सगळ्या लोकांपर्यंत उद्योग कसा पोचवायचा ह्याचं आमचं उद्दिष्ट आहे. उद्योग म्हणजे काय की मिलेटचे पदार्थ आहारात आले पाहिजेत. भांडवलाचं म्हणलं तर थोडाफार शेतीचा आधार आहे. पुन्हा व्यवसाय आम्ही करत करत आमचा केकचा व्यवसाय पण आहे. केकचा मग केकच्या भांडवलामधून आम्ही हे भरवतो आणि ह्यातनं प्रगती होत 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 आता आमचं मोठ्या स्वरूपात रूपांतर होत चाललं आहे. येणाऱ्या काळामध्ये शासनाचा लाभ घेऊन प्रधानमंत्री सूक्ष्म योजनेचा फायदा किंवा तालुका कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा कृषी विज्ञान, सोलापूर जिल्हा आत्मा कृषी विभाग यांच्या वतीनं किंवा बचत गटाचं आम्हाला सहकार्य भरपूर लाभतं आहे आणि ह्या माध्यमातून आम्ही हा छोट्या उद्योगाचं मोठ्यात रूपांतर करायचं चाललं आहे. हे आमचे सगळे पौष्टिक तृणधान्य आहेत. कुठलाही रंग नाही, कलर नाही आहे, भेसळ नाही आहे आणि आम्ही शासनाच्या अधीन राहून लायसन वगैरे आहे, शॉप ॲक्ट आहे, ह्या पद्धतीनं आम्ही हे सगळं बनवत आहे. आणि आमची हे 4-5 वर्ष वारीसाठी आलो आहे. तर आमचे भरपूर विक्रमी उत्पादन आम्ही बनवतो आणि तेवढा लोकांचा प्रतिसाद मिळतो आणि विक्री पण होती आहे. अशा पद्धतीनं आमचा व्यवसाय चाललेला आहे. मॅडम, शिक्षण वगैरे किती झालं? सर, माझं BCom झालं आहे शिक्षण आणि बाकीचे कोर्सेस पण केलेले आहेत. पण या शिक्षणामुळे बरंच आधार मिळाला. म्हणजे वेगळं काही करायचं सुचत गेलं. नोकरी 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 शक्य होत नव्हतं. लेकरं लहान मुलं घर सांभाळून हे करणं शक्य नव्हतं, पण काहीतरी करायची इच्छा होती. त्याच्यामुळं हे व्यवसायात लक्ष दिलं आणि त्यात प्रगती करत चाललो. म्हणजे बदल करत गेलो की काही नवीन शिकता येते का बघितलं आणि त्यानुसार केले. साखरपेढा सगळीकडेच आहे, फक्त गुळपेढा आपल्याकडे भेटतो आहे. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त गुळपेढ्यावरती भर देतो आहे आणि गुळपेढाचं कसं ब्रँडिंग करता येईल त्या पद्धतीनं आम्ही आता पुढची वाटचाल करत आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या कृषी प्रदर्शनात हे पती पत्नी सध्या स्टॉल लावलेले आहेत. उच्च शिक्षित देखील आहेत, परंतु आता बदलत्या काळानुसार त्यांनी स्वतः आता व्यवसाय सुरू केलेला आहे आणि या सेंद्रिय पद्धतीच्या पदार्थातून विक्रीतून आता त्यांना चांगली कमाई देखील होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. राईट अँगल न्यूजसाठी अशोक कांबळे, पंढरपूर.